नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। पैशाच्या जोरावर नाही तर केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार आणि जिंकणार आमदार सुहास बाबर यांचा पाटील गटावर हल्लाबोल। शिवसेना भवनात शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या 26 नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेत्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व उमेदवारांची व स्वतःची ओळख करून दिली। यावेळी उपस्थित असलेल्या आमदार सुहास बाबर यांनी पाटील गटाने पैशाच्या जोरावर विरोधक तयार करत असल्याच्या केलेल्या आरोपाला उत्तर दिले। त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत हल्ला चढविला। तसेच पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्याचे काम कोणाचे हे सर्व विटेकरांना माहीत असल्याचे सांगून त्यांनी केलेल्या आरोपाची खिल्ली उडवली। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार सुहास बाबर काय स्टेटस आहे, काय दर्जाचे उमेदवार ते तुम्हाला मी गेले आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तुम्हाला सांगितले। त्या हिशोबाने तुम्हाला काय प्रश्न तू आजच आरोप झाले की आपल्याला उमेदवार मिळाले नाही आणि उमेदवार मिळवण्यासाठी 50 लाख ते कोटी रुपयाचा सामील दाखवणार असा आता ते आरोप केले ते माननीय भाऊने केले होते। मी अशा संस्कारात वाढलो की मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला काही टीका टिप्पणी करणार नाही। पण माझं मला मत सांगतो की आमच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी मला 27च्या 27 उमेदवारांची ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना त्या उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा समाजामध्ये त्यांनी काय काम केले हे सगळं विशद करण्याचा प्रयत्न केला। आणि मला असं वाटतं की यातल्या बऱ्याचशा उमेदवारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की हे शहर घडवण्यामध्ये ज्या कुटुंबांचा वाटा होता त्या सगळ्या कुटुंबाच्या उमेदवार आज आपल्या बरोबर आहे। मला असं वाटतं की एवढं स्ट्रॉंग पॅनल यापूर्वी कधीही नव्हतं। त्यामुळे 27चे 27 उमेदवार हे घोटे शहरांना आवडेल, रुचेल, त्यांना जे अपेक्षित आहे असं पॅनल शिवसेनेनं याला दिलंय आणि मला असं वाटतं की सगळे लोक त्याच्या पाठीमागे उभा राहतील। त्यांचा दुसरा असा आरोप आहे की उमेदवार मिळत नव्हते म्हणून कोट रुपयेचे आमिष देऊन आम्ही या उमेदवारांना उभा केलं। तर यापूर्वीचा इतिहास बघितला तर मला असं वाटतं की शहरातल्या अगदी लहान मुलांपासून माहिती आहे की पैशाची उमेदवारी कोणाची असते, धनशक्ती होतं जनशक्ती हे कोणाचं होतं। हे जर पैशाची उमेदवारी आमच्याकडे असते तर 2016 साली तुम्हाला निकाल वेगळा दिसला असता। त्यामुळे पैशावरती निवडणूक आम्ही करणार नाही। आम्ही हे 100% जे विकास काम केले ते विकास कामाच्या जोरावरतीच आम्ही ही निवडणूक करणार। माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे की आमच्या कुटुंबातला एकच उमेदवार आहे। आज 13 प्रभाग जर धरले तर 13 प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातले किती उमेदवार? प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7 या 3 प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातला उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 11 आणि 12 ह्या 2 प्रभागामध्ये एका कुटुंबातला उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 11 आणि या 3 प्रभागामध्ये तुमचे कर्मचारी उभे आहेत। कोण बँकेत आहे, कोण शाळेत आहे। म्हणजे 13 प्रभागामध्ये 9 प्रभागामध्ये तुम्हाला घरातला माणूस आहे। म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांची तुमच्याकडे वनवा आहे। आमचं जे पॅनल आहे हे शिवसेनेचं पॅनल हे कुठे शहरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पॅनल आहे। इथं कुठंही नेत्याच्या घरातला किंवा एका कुटुंबातले 10-12 असं कुठं उभा नाही। मला असं वाटतं की हे आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे। म्हणजे हे भाऊंकडून अपेक्षित नाही, हे वैभवकडून फार अपेक्षित आहे। पण मला असं वाटतं की एका कुटुंबातले 9 उमेदवार एका बाजूला आहेत आणि हे सगळं 27 उमेदवार हे जनतेनं त्यांच्या मनातले उमेदवार होते। सगळी मंडळी शिवसेनेच्या बाजूने उभा आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की असं काही नाहीये। त्यांनी असं सांगितलं की विकासाच्या गप्पा हवा केल्या जातील। हवा नाही, तुम्ही ज्या रस्त्यावरून रोज जाता तोही रस्ता आम्हीच केलाय। त्यामुळं वास्तव असं आहे की तुम्ही जर शहरात आज बघितलं तर शहरात जो प्रचंड आत्मविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये, जो आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीला होता तोच आत्मविश्वास यावेळेला कुठे शहरांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे। आणि माझं आजही मत आहे की लोकांचा निर्णय झालाय या वेळेला
आमच्या उटा शहराच्या नगरपालिकेवरती भगवा फडके हे 2727 उमेदवार हे शिवसेनेचे गेल्या प्रमाणात आला असलं तरी सुद्धा त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय किंवा कामं दर्जेदार झाले नाही. माझं परत आम्ही त्याही दिवशी पण सांगण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला एकाच कामाचं उदाहरण देतो सुरुवातीला, परत आपण प्रत्येक रस्त्याच्या कामावरती तुम्ही म्हटलं तर आपण तिथं जाऊन उभं राहून आपण हे करू. 2014 साली अनिल भाऊ आमदार झाल्यानंतर उट्या शहरातलं आमच्या माध्यमातलं 14 साली आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या काळातलं पहिलं काम भाऊंचं होतं. तो साळशिंगे रस्ता आणि लिंगे रस्त्याला जोडणारा कदम सरांच्या व्यायामशाळेसमोरचा रस्ता तो 2014 साली केलाय. आज त्याच्यावरती आज 25 आहे, 11 वर्ष झाले. तुम्ही तो रस्ता बघून या, तसाच रस्ता आहे. जे काम केलंय ते दर्जेदार, कसल्याही कमिशन शिवाय कामं विरोध जाऊन काही कामं त्यांनी पण केली. कॉन्ट्रॅक्टर ते आहेत, त्यांनी विरोध जाऊन कामं घेतली. त्यामुळे त्यांनी असा आरोप करून चुकीचं आहे. आम्ही कधीही कमिशनच्या टक्केवारीत कोण आहे हे मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे याविषयी काय फारसं बोलणं उचित नाही. स्वच्छतेचं पण सांगितलं जातं की शहर बकाल झाले आता, काय फोटो वगैरे सोशल मीडिया. मग नंबर कसा घ्यायला? आता झाले प्रशासकीय काळात, अलीकडच्या काळात झालं, प्रशासनाच्या काळात हे होतं. प्रशासकीय काळामध्येच नंबर आलाय. माझं बरोबर ना, 5 स्टार रेटिंग जे त्यांनी लावते आता ते रेटिंग प्रशासकीय काळामध्ये या नगरपालिकेच्या प्रशासनानं केलेल्या कामावर त्यांना मिळालं. मला असं वाटतं की एकट्या प्रशासनाचं काम नाही, उटी शहरातल्या सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळे, त्यातून विरोधक असतील, रत्तादारी असतील, सामान्य नागरिक असतील, या सगळ्यांनी स्वच्छता पाळल्यामुळे तो नंबर मिळाला. काय त्याचं राजकारणाचं काय संबंध आहे, प्रशासनाचं पण काय संबंध. जेव्हा बाहेर पडले तेव्हा तुमच्या संपर्कात बसला, त्यांचा एक चर्चा झाली, त्यांच्यावर आरोप झाला. नाही, असं काय अनिल अप्पा माझ्या संपर्कात नव्हते. अनिल अप्पांचं एक वैशिष्ट्य असं आहे, ते निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते. आता तो कदाचित त्यांच्यावरती दुर्दैवी प्रसंग असेल. राजकारणामध्ये इतके खालच्या सारखे डावपेच कधी खेळले जाऊ नये. माणसांना थोडं स्पष्ट वक्त असावं, एखाद्याला द्यायचं नाही तर द्यायचं नाही म्हणून सांगायला पाहिजे वगैरे. अनिल अप्पांसारख्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या ज्यांनी खऱ्या अर्थानं भाजप काहीच अस्तित्व नव्हतं, त्यावेळेला ह्या लोकांनी प्रसंगी अपमान, टीका टिप्पणी सहन करून त्यांनी भाजप सांभाळली. त्या लोकांच्या त्याचा अन्याय झाला. ते आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की भाजप खुर्द आणि भाजप बुद्रुक. भाजप खुर्दची वाईट अवस्था आहे. चक्क फसवले असा आरोप केला. फसवलंच नाही ते. आता काही घटना आमच्या कानावरती आल्या, म्हणजे काही काल्पनिक आहेत ते खऱ्यात माहित नाही, पण मी त्यांची प्रेस बघितली अनिल अप्पाची. सहकुटुंब बोलवलं होतं आणि प्रत्येक उमेदवाराला घरातल्या पत्नीसमोर सांगितलं होतं की बाबा तुझ्याबाबतीत आमची तक्रार होती, पण तू आता आमच्यावर राहिलं पाहिजे, भाजपवर राहिलं पाहिजे, असं सांगून दुसऱ्या दिवशी बिफॉर्म द्यायचं नाही. हे आश्चर्यकारक गोष्ट. अमोलदादा बाबर यांची प्रभाग 2 मध्ये उमेदवारी होणं अपेक्षित होतं, आणि त्यांनी 9 मधून ते लढत आहे. तर त्याचं कारण काय नेमकं? कारण असं आहे की जिथं पार्टीला आवश्यक आहे, अमोलदादा बाबर 2 मध्ये लढले असेल तर खूप मोठ्या फरकाने निवडणार असते. आज 2 मध्ये सीट ही शिवसेनेचीच विजय होणार, पण पार्टीला आवश्यकता अशी वाटली की दादा जर 9 प्रभागामध्ये गेला तर आसपासच्या 4 प्रभागांच्या वरती त्याचा प्रभाव राहू शकतो. तो निर्णय करून आणि अमोलदादांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 9 मध्ये केली. नगराध्यक्ष मॅडमने आता सांगितलं की स्वच्छतागृहाचा, महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न सगळ्यात म्हणजे देशात पहिलं शहर असताना महिलांच्यासाठी शौचालयाची बाहेर येणाऱ्या महिलांसाठी एकही नाही. त्यासाठी काय विचार आहे, काय करायचं? आम्ही आमच्या निवडणुकीच्या अजेंडावर घेऊन जातोय. त्या अजेंड्यामध्ये आमचा स्पष्ट उल्लेख आहे की महिलांसाठी ज्या काही योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या सगळ्या योजनांसाठी प्रोसेस तयार केला. त्याच्यामध्ये बाहेरून येणाऱ्या महिला किंवा आमच्या तर शहरातल्या महिला सुद्धा, ज्यावेळेला महिला भाजी म्हणजे आठवडा बाजारमध्ये भाजी घ्यायला चालत जातात. मी आठवडा बाजार म्हणतोय, भाजी म्हणते चुकून शब्द गेला, आठवडा बाजारामध्ये भाजी चालत गेल्या किंवा आणि कुठं चालत गेल्या, त्यांना जर दुर्दैवानं जायचं असेल बाथरूमला तर आज विट्यामध्ये कुठेही महिलांसाठी तशी व्यवस्था नाही. ती व्यवस्था जिथं जिथं महिलांचं जास्त व्हायला, मग एस टी स्टँड असेल, आठवडा बाजार असेल, भविष्यामध्ये आम्ही ज्या भाजी मंडई उभा करणार असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करून देण्याचा शब्द आम्ही महिलांना दिला आहे आमच्या अजेंड्याने. त्यांनी असा आरोप केला की तरुणांना व्यसनाकडे वळवलं जात आहे, ड्रग्स आणि अनेकांचा संबंध आहे तुमचा. असं गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या ड्रग्सच्या केसेस झाल्या ती कुणाची पार्टीचे कार्यकर्ते होते हा संशोधनाचा विषय आहे.
त्यांचे आणि त्यांचे डिजिटल पोस्टर्स असलेले फोटो माझ्याजवळ आहेत. ज्यांना अटक केली होती, ज्यांना कायदेशीर कारवाई झाल्या, ही सगळी मंडळी तुमच्या संबंधित मंडळी ते ड्रग जाहीर बघितले आहे. आणि माझा या ड्रग्स आणि व्यसनाधीन ह्या विषयी माझं राजकीय मत नाही. तर त्यात जर उद्या जरी आमचा कोणाला असेल तर आम्ही त्याला त्याचे पाठराखण करणार नाही, त्याला कठोर कारवाई केली आहे. आजपर्यंत तरी आमचं त्यात कुणाचाही समावेश आमच्या पार्टीचा कोणाचे नाही. जे झालेत बऱ्यापैकी त्यांच्याच पार्टी लोक सापडले त्यापेक्षा. तुम्ही विजन घेऊन विटा नगरपालिकेची निवडणूक लढवत आहात, तर आता तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये विटा शहरातले मूलभूत जे प्रश्न आहेत ते पहिल्या वर्षामध्ये किंवा सत्ता आल्यानंतर कुठल्या प्राधान्याने सोडणार, असं तुम्ही काय सांगा? परत तुम्हाला सांगतो, म्हणजे पहिलं आमचं धोरण आहे की पहिलं नळ पाणी डेव्हलप पूर्ण झाली पाहिजे. कारण आज मी जिथे तिथं लोकांना भेटायला जातोय, लोक सगळ्यात मोठी तक्रार पिण्याच्या पाण्याची. ज्या वेळेला आता 95 साली भाजप सेना युतीने सरकारला पैसे दिले होते योजनेसाठी, 2016 साली परत भाजप सेना युतीने पैसे दिले, 32 कोटी रुपये आले होते. काय झाला हा संशोधनाचा प्रश्न आहे. आम्ही परत 2024 मध्ये या शहरासाठी पैसे मंजूर करणे, या स्कीमचं काम चालू आहे. रोज पाणी मिळावं, 24 तास म्हणणं खूप अवघड आहे आज, पण आपल्या गावातल्या सगळ्या माणसांना रोज पाणी मिळावं. आणि ते पाणी देत असताना आज 3,500 पाणी पडते. 100 दिवसला 365 दिवसातलं 100 दिवस पाणी आपल्याला येत नाही. रोज पाणी मिळावं. आणि ही जी आम्ही अख्खी स्कीम करतोय ही सोलरला कन्वर्ट करतोय आपण. त्याचं लाईट बिल कमी व्हावं, त्याचा भार या शहरातल्या नागरिकांचा कमी व्हावा आणि ती पाणीपट्टी 1,000-1,500 रुपयेपर्यंत यावी, असं आमचं त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. पहिला अजेंडा आमचा आहे. दुसरा, सगळ्यात मोठी समस्या पार्किंग. शहरामध्ये इतकी वाईट अवस्था आहे, माझ्या घरातून जरी बाहेर पडलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत याला 10 मिनिट लागतात. इथून पुढच्या सगळ्या गोष्टींचं बेसिक रस्ते मोठे करणे, पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे उभा करणे. मी गार्डन हा माझ्या अजेंडाचा विषय आहे, पण मी तो मंजूर करून आणला. ऑलरेडी उद्यानासाठी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला 1 कोटी रुपये दिलेले आहेत. सुशोभीकरण तलावाचं असेल, आम्ही भविष्यामध्ये आपल्या सोडकाई मंदिराखाली तलाव आहे आपला रेणावे घाटातला, तोही आम्ही साठवण तलाव करून तिथेही पर्यटन केंद्र उभा करण्यासाठी आहे. आम्ही खाऊ गल्ली उभा करण्याचं आश्वासन आम्ही 50 लाख रुपये ऑलरेडी दिले होते त्या कामासाठी. असं जिथं जिथं आवश्यक आहे त्या सगळ्या अजेंडा आम्ही एकत्रितपणे, पण माझा असा तुम्हाला शब्द आहे की आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं विजन ज्यावेळेला आम्ही मांडणार आहे उद्यापासून, त्यावेळेला ही कामं प्रिऑरिटीवरती जेवढं लवकर शक्य होईल. आम्ही तुम्हाला 5 वर्ष तर मागणार नाही होते, आम्ही 3 वर्षाच्या आत ही सगळी कामं पूर्ण करण्याचा शब्द आणि सगळ्यांकडून तुम्हाला देतो. त्यांनी असं म्हटलं की विधानसभेला विटा शहरात तुम्ही मताधिक्य घेतलं, तर आता तसं होणार नाही. असं कसं असेल? हे माझं स्पष्ट मत आहे की मी आता तुम्हाला आठवतं बघा, बरोबर 1 वर्ष झालं या सगळ्या प्रक्रियेला विधानसभेच्या. उद्या विधानसभेचा निकाल होता, विधानसभेचा निकाल होता. शेवटची जी पदयात्रा झाली माझी, त्या पदयात्रेला समारोप करत असताना प्रचाराचा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या साक्षीने असं सांगितलं होतं की मला पूर्ण आत्मविश्वास आहे की शहरातले लोक माझ्या पाठीमागे उभं राहतील, मला लीड देतील. आणि ते लीड हे विधानसभेसाठी नसणार, ते लीड नगरपालिकेसाठी निवडणूक असेल. नगरपालिका निवडणूक ह्यात विधाव्यात त्यासाठी असेल. आणि आज आत्मविश्वास तुम्ही आजही माझ्या. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला तुमचा लहान मुलांचा. तो खूप म्हणजे तयार केलेला नव्हता. मी खरेदी संघावर उभा राहिलो होतो. शाळेचे लोक मुलं गेट होती चढून मला हात करून बोलवायला लागले. मी जात नव्हतो, कंपाऊंड होती चढतायत म्हणून मी गेलो, तर त्या मुलांनी परत शेक हँड करायला हे करायला खूप असं ठरवून नाही. आज विट्यामध्ये 4 जागी भाजी मंडळाचे भाजी विक्रेते बसतात. आधीच आपल्या विट्यामध्ये पार्किंगची अवस्था वाईट आहे आणि हे रस्त्यावरती जे भाजी विक्रेते बसतात ह्यांची काय सोय केली जाईल? ते आम्ही तेच सांगतोय, मी परत सांगतो तुम्हाला की विट्यामध्ये भाजी मंडई नाही, तो आहे तो आठवडा बाजार आहे. भाजी मंडईची व्यवस्था गेल्या 40 वर्षामध्ये आपल्याला दुर्दैवाने करता नाही. 40 वर्षापूर्वी असलेलं गाव आणि आजचं गाव याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज 4-4 किलोमीटरचा विस्तार या गावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून सगळीकडे झालाय. मला असं वाटतं की आता लोकांच्या गरजेनुसार, मग समजा मार्केट कमिटीमध्ये भाजी मंडई एखादी उभं करता येते का, शिवाजीनगर मधून सुद्धा माणसाने इथंच यायचं आणि रेवानगर मधून सुद्धा माणसाने इथंच एका ठिकाणी यायचं, त्याच्यापेक्षा अशा 3 ते 4 ठिकाणी आपल्याला भाजी मंडईची व्यवस्था करता येते का सगळ्या रोडला. यासाठी आम्ही जागेचं परत, कारण दुर्दैवानं नगरपालिकेनं कुठेही जागा ताब्यात घेतलेल्या नाही. आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम असेल की ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत. तुम्ही म्हणता ते अगदी रास्त आहे,
की हे आता विस्तारत गेलं पाहिजे. भाजी मंडई 2, 3, 4 ठिकाणी वेगळी झाली पाहिजे, तरच हे पार्किंगचे प्रश्न, ट्रॅफिकचे प्रश्न आणि मार्केट सुधारण्यासाठी तो महामार्ग आता जाणार विकास शहरातून त्याबद्दल काय महामार्ग तो महामार्ग जाणार तर काही लोकांची घरं पडतात त्यांची तक्रार होती. आम्ही सगळ्यांनीच असा निर्णय घेतला होता की कुणाची घराचं नुकसान होऊ नये, कुणाचं घर पाडलं जाऊ नये. न पाडता समजा काय टेम्पररी स्ट्रक्चर असेल, घर कुणाचं नुकसान करायचं नाही, ते न पाडता जिथपर्यंत लेन मिळते तिथपर्यंत त्या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं असं त्यांना आम्ही एकत्रित सांगितलं सगळ्यांनी. पण सगळ्यात एक विषय म्हणजे शहराला जर धान्य मंडी असली तर त्या शहरामध्ये होणारी आर्थिक उलाढाल खूप मोठ्या प्रमाणावर असते, ती आपल्या सिटीमध्ये दिसून येत नाही. या बाबतीत आपला काय त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भविष्यामध्ये ते उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. काय असेल सर एकच तुम्हाला आम्ही आता सुद्धा आम्ही म्हणताना काय करणार आहे हे म्हणतोय, काय केलं हे म्हणतोय. समोरचे लोकांची अडचण अशी आहे की केलं काहीच नाही, काय करायचं ते सुद्धा कन्फ्युजन आहे. हातामध्ये काही नसल्यामुळे आता सध्या एकच चालू आहे की उमेदवार घ्यायचे आणि त्या उमेदवाराची ट्रोलिंग करायचं. ट्रोलिंग असं मान्य होत नसतं. एक ट्रोलिंग नंदू काकांच्यावरती केलं, समोरच्या उमेदवारानं माफी मागितली, इतकं वाईट प्रतिसाद त्यांना त्या ट्रोलिंगचं मिळाला. त्यामुळं आता माझं मत हेच आहे की मी केलंय म्हणून सांगतोय, आम्ही सगळं केलंय. सगळे समोर बसलेले या शहरातले लोक सगळ्यांनी एकत्रित या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि काय करणार हे म्हणतो. सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच चर्चा केल्या जाते, तर त्यांना जे करतायत त्यांना तुम्ही काय सांगा? सोशल मीडियाच्या कुठल्याही ट्रोलिंगला उत्तर द्यायची आवश्यकता नाही. लोक फार हुशार आहेत. मी काल सांगितलं जेनझी आली आता मतदानाला. आता तो काळ दहशतीचा, दडपशाहीचा हा गेला. लोकांना काम पाहिजे. लोक सांगतात तुम्ही काम दाखवा, काय करणार आहे सांगा, आम्ही तुमच्या बरोबर. पण मला असं वाटतं की ते दिवस गेला. सोशल मीडिया ठीक आहे, सोशल मीडियाला एखादी वेव क्रिएट होऊ शकते, पण शेवटी मतदान करत असताना माणूस ज्यावेळेला बूथपर्यंत जातो त्यावेळेला त्याला चांगल्याच गोष्टी आठवतात आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर लोक आमच्या पाठीमागे राहतील असं मला विश्वास आहे. विटेकर नागरिकांना आता काय आव्हान? विटेकर नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे, मी प्रत्येक वेळेला करतोच आता, की ह्या शहराचा खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचा असेल, आम्ही अनेक शब्द निवडणुकीला आमचे सगळे उमेदवार फिरत आहेत, एकत्रितपणे सगळे काम करत आहेत. लोकांच्या समोर गेल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट अशी सांगतोय की तुम्हाला ह्या शहराचा विकास त्या 5 वर्षामध्ये करून देण्याची ग्वाही आम्ही या निमित्तानं दिली. आमचा एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर चुकीचं काम करणार नाही. कुठंही त्या नगरपालिकेमध्ये कसलेही आर्थिक व्यवहार होणार नाही, कोणावरती दडपशाही होणार नाही. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की आमचं पहिलं काम काय असेल तर आमची सत्ता आल्यानंतर विटे शहरामध्ये घर बांधायला कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पडू आणि त्याला काही बाहेर काढू असा सुद्धा शब्द मी लोकांना. महायुतीमध्ये तुमची लढत आहे, महायुती पक्षातच. महायुती ही टेक्निकल बाजू झाली. वास्तव असं आहे की गेल्या अनेक वर्षाची जी लढत आहे ती आमच्या ह्या 2 पार्टीमध्ये संघर्ष आहे. आता मी कधीच पक्ष बदलला, मी चिन्ह बदललेलं नाही. राष्ट्रवादी फुटबॉल मला आता 11-12 वर्ष झाली. समोरच्या पार्टीची अडचण अशी आहे की आता बरोबर 1 वर्षापूर्वी भाषणं काढली तर भाजपवरती इतक्या घाण शब्दात टीका केली आणि आता कसं भाजप चांगला हे सांगायचं आहे, लोकांना पटवून द्यायचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की उद्या 2029 साली हे भाजप बरोबर असतील का, हा भाजपच्या नेतृत्वाचा सुद्धा प्रश्न आहे. त्यांच्या मनामध्ये पण ती शंका आहे. कारण मी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आवाहन केलं होतं की विधानसभा झाली की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही. तसंच घडलं. आजही तुम्हाला सांगतो मी, माझं आता हे शेवटी असं डिजिटल फुटप्रिंट आहे, ते कधीच संपत नाही. आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो की 29च्या विधानसभेच्या निवडणुकीला हे भाजपमध्ये असतील का, ही शंका तुम्हालाही आहे, मलाही आहे आणि भाजपच्या नेतृत्वाला पण आहे. प्रतिस्पर्ध्यांकडून 27-0चा नारा दिला गेलाय, तुमच्याकडून कसा नारा असणार? 27-0 सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.